सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता तुमच्या आरोग्याबद्दल आली आहे। आता सावधान व्हा। फ्रीज मध्ये ठेवलेले हे 5 पदार्थ रोज रोज खाल्ल्याने 2025 मध्ये तब्बल 6000 लोकांना हार्ट अटॅक आल्याची माहिती आता डॉक्टरांनी सांगितलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतो आणि या फ्रीज मध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवत असतो आणि त्या खात सुद्धा असतो। परंतु 2025 च्या या नवीन संशोधनामध्ये एक धक्कादायक बाब आता आढळून आली आहे। ज्यावेळी डॉक्टरांनी नवीन संशोधन केलं की हार्ट अटॅक लवकर येण्याची नेमकं कारणे कोणती आहेत, त्यावरती आता फ्रीज मध्ये ठेवत असलेले हे 5 पदार्थ आता समोर आले आहेत। हे 5 पदार्थ फ्रीज मध्ये रोज रोज ठेवून खात असल्यामुळे कमी वयामध्ये कॅन्सरची गाठ बनणे, हार्ट अटॅक लवकर येणे अशा प्रकारचे गंभीर आजार आता होऊ लागले आहेत। 2025 मध्ये कॅन्सर आणि हार्ट अटॅक जास्त येण्याचे प्रमाण वाढलेलं होतं। त्यामुळे याचं खरं कारण आता डॉक्टरांनी शोधून काढलं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतोच आणि या फ्रीज मध्ये त्या ठिकाणी ठेवता क्षणी काही पदार्थ आता विषारी बनू लागलेत। हे डॉक्टरांनी आता नवीन संशोधन करून या ठिकाणी आता शोधून काढलं आहे आणि हे विषारी पदार्थ आता आपण नेहमी खात असतो, परंतु याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसते। डॉक्टरांनी दररोज फ्रीज मध्ये ठेवणारे असे 5 पदार्थ या ठिकाणी आता शोधून काढलेले आहेत की हे 5 पदार्थ पोटात गेल्या 3 वर्षानंतर पोटात बनते कॅन्सरची गाठ। ते आपल्याला दिसून सुद्धा येत नाही, इतकं बारीकपणे आपल्या पोटामध्ये ते जाऊन डॅमेज करत असतं। प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रीज मध्ये कधी ना कधी नक्कीच या ठिकाणी ठेवतात। आता तरी तुम्ही सावधान व्हा। आता इथून पुढे तरी या 5 वस्तू फ्रीज मध्ये अजिबात ठेवू नका, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी डॉक्टरांनी तुम्हाला केलेलं आहे। आजकाल जास्तीत जास्त आजार हे हार्ट अटॅक आणि कॅन्सर यामुळे वाढू लागले आहेत आणि ते फ्रीज मध्ये ठेवलेले 5 पदार्थ यासाठी कारणीभूत ठरत आहेत। लक्षात ठेवा, कॅन्सर हा धोकादायक खूप आजार असतो जो तुम्हाला मृत्यूच्या अगदी जवळ या ठिकाणी घेऊन जात असतो। त्यामुळे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये आता फ्रीज मध्ये ठेवलेले 5 पदार्थ जे आहेत तर ते या कॅन्सरला जबाबदार आता या ठिकाणी असू शकतात। हे अजिबात तुम्ही आता फ्रीज मध्ये इथून पुढे हे 5 पदार्थ त्या ठिकाणी ठेवू नका। नवीन माहिती या ठिकाणी एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर जे सध्याला सोलापूर या महाराष्ट्रातीलच आता जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे 5 पदार्थ एक वेळ फेकून द्या, परंतु अजिबात फ्रीज मध्ये ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, डॉक्टरांनी सोलापूर जिल्ह्यातील त्यांनी सांगितलंय की आता हे 5 पदार्थ फेकून दिले तर चालेल। जनावरांना तुम्हाला या ठिकाणी चारा कुठेही त्या ठिकाणी फेकून द्या, पण अजिबात हे पदार्थ फ्रीज मध्ये तुम्ही ठेवू नका। आता फ्रीज मध्ये हे पदार्थ जर तुम्ही ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता। कोणताही अन्न पदार्थ असेल, फळे असेल, भाज्या असेल, आपण खराब होऊ नये म्हणून नेहमी आपण काय करतो, फ्रीज मध्ये ठेवत असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, अशा पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण फ्रीज मध्ये नेहमी ठेवणं हे खाद्य पदार्थांसाठी चांगलं नसतं। त्यामुळे त्याच्यामध्ये सारखंच त्या ठिकाणी विष तयार होतं। होय, काही पदार्थ असे आहेत जे फ्रीज मध्ये ठेवणं आता त्याच्यासाठी विष तयार होत असतं आणि हे विष आपण या ठिकाणी खाऊ लागलोय असं डॉक्टरांनी आता शोधून काढलंय। कोणते पदार्थ आहेत हे नक्की तुम्ही पुढे बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी असे काही विषारी पदार्थ आहेत जे अतिशय धोकादायक असतात। नवीन माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे। शरीराला ते अशा प्रकारे पदार्थ हानी पोहोचवतात की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात। परत आता आपले वय झाल्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे की हे पदार्थ तुमचं सारखं खात असल्यामुळे वय झाल्यानंतर तुम्हाला बीपी शुगरचा त्रास या ठिकाणी वाढू लागतो। तुम्हाला हे पदार्थ खाल्ल्याने हा त्रास होऊ लागतो, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागतो, शरीरातील नसा ऍक्टिव्ह व्हायच्या या पदार्थामुळे बंद होऊ लागतात। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एका 70 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता अगदी 30 वयामध्ये 40 वयामध्ये जे हार्ट अटॅक कॅन्सर आता येऊ लागलेत तर हे लवकर येण्यामागचं आता कारण त्यांनी शोधून काढलंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच कमी वयामध्ये पायातील ताकद निघून जाते, तर हेच पदार्थ आता कारणीभूत ठरू लागले आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वयामध्ये चक्कर येणं, त्या ठिकाणी आता तुमच्या शरीरातील ताकद कमी होणं, कमजोरी या ठिकाणी वाटू लागणं, शरीरामध्ये कमजोरी टिकून राहणं, तर अशा प्रकारचे आजार आजकाल तरुण वयामध्ये तरुणांना सुद्धा होऊ लागलेत। याचं खरं कारण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता या ठिकाणी सांगितलंय
की 4 ते 5 पदार्थ आता फ्रीजमध्ये अजिबात तुम्ही ठेवू नका, अशी सक्त त्यांनी मनाई या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यातील आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये घरामध्ये आपण चुकून का होईना यामधील एक ना एक पदार्थ कधी ना कधी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी नक्की ठेवू लागतो। आणि सगळ्यात मोठी धोक्याची घंटा तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डॉक्टरांच्या माध्यमातून देण्यात आल्या की कोणते असे घरातील 5 ते 6 पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवत्या क्षणी त्या ठिकाणी विष बनत लागतं, म्हणजे विष बनू लागतं। कोणते पदार्थ आहेत नक्की बघायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवता क्षणी त्या पदार्थांचं विष तयार होतं। कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरामध्ये आता या ठिकाणी 25 दिवसानंतर वाढू लागतात आणि तुम्हाला 3 वर्षानंतर परफेक्ट या ठिकाणी जाणवू लागतं, आपल्या शरीरामध्ये तयार होतात। त्यामुळे त्या आपण ठेवणं पदार्थ टाळलं पाहिजे। अगदी पैसे तुमचे वाया गेले तरी चालतील, वस्तू खराब झाल्या तरी चालतील, पण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं टाळावे। कर्करोगापासून मगच तुम्ही वाचू शकता। आता बघा या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितले कर्करोग या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो। आता स्वतः तुम्ही या ठिकाणी हे वाचवायला सांगितलंय, कारण की एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर जवळ आता या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। फ्रीजमध्ये या 5 ते 6 वस्तू ठेवल्या की त्याच्यामध्ये विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी लगेच तयार होऊ लागतात, पोटामध्ये पीळ पडू लागतो, आतड्यांना तुमच्या त्रास होऊ लागतो। आता कॅन्सरच्या गाठी शरीरभर तुमच्या या ठिकाणी पसरू शकतात। त्यामुळे या 5 ते 6 गोष्टी कधी सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका, फेकून द्यायची वेळ आली तरी चालेल, पण या ठिकाणी आरोग्यासाठी खूप मोठा धोका असल्याचं आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत, ज्या तज्ज्ञांनी आता ही महत्त्वाची माहिती दिल्या। यामध्ये काही भाज्या असतील, काही फळं असतील, तर फ्रेश होण्यासाठी आपण या ठिकाणी फ्रीजचा वापर नेहमी करतो। तुम्ही पण या ठिकाणी फ्रीजचा वापर नक्कीच या ठिकाणी तुम्ही करत असणार आहे। ज्या लोकांकडे रोज भाजी फळं आणण्यासाठी वेळ नसतो ती लोक काय करतात, फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून आठवड्याभराचा या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवला जातो। पण काय होतं, फ्रीजमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा फ्रेश राहतात, पण तज्ज्ञ काय सांगतात की काही फळं काही भाज्या या ठिकाणी काही अशा पण वस्तू आहेत जे फ्रीजमध्ये ठेवणं खरोखर तुम्ही टाळलं पाहिजे। जर ही फळं भाज्या या ठिकाणी काही वस्तू जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला तर तुम्हाला फूड पॉयझनिंग म्हणजेच त्यामध्ये विष होण्याचा धोका वाढू शकतो। चला तर मग आता सविस्तरपणे जाणून घेऊयात की अशा काय भाज्या आहेत, अशा काय 5 ते 6 भाज्या आहेत, अशा वस्तू आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो, पॉयझनिंग या ठिकाणी होऊ शकतं। मग हे पदार्थ आणि भाज्या वस्तू कोणत्या आहेत नक्की बघा। आता बघा या ठिकाणी पहिली भाजी या ठिकाणी काय सांगण्यात आल्या तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी बऱ्याच वेळा कोणी पाहिजे तेवढी फ्रीजमध्ये भाजी ठेवत नाही, पण आता बघा 5 तुम्हाला पदार्थ सांगतोय, यामधील पहिली आता भाजी या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये जास्त कोणी ठेवत नाही, परंतु पुढच्या 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या ज्या वस्तू आहेत, ज्या भाज्या आहेत, ज्या काही पदार्थ आहेत, तर त्या गॅरंटेड 100% फ्रीजमध्ये ठेवल्या जातात। त्यामुळे तुम्हाला आता शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची जी काय पदार्थ जी काय वस्तू आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे। ती कोणती आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण टप्प्याटप्प्याने आपण 5 पदार्थांची माहिती या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला आता सांगणार आहे। त्यामुळे आता यामधील पहिली जी भाजी सांगितल्या तो पहिला पदार्थ सांगितलाय तो म्हणजे लसूण। आपल्या महाराष्ट्रामधीलच सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितले तुम्ही सोललेला लसूण तो कधीच विकत या ठिकाणी घेऊ नका। अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये आता या ठिकाणी सोलून जो लसूण मिळतो तर तो या ठिकाणी अजिबात घेऊ नका। आता न सोललेला पूर्ण कर्व असलेला या ठिकाणी लसूण घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लसूण जो असतो तर तो सोललेल्या परिस्थितीमध्ये कधी फ्रीजमध्ये आता अजिबात ठेवू नका। बऱ्याच वेळा काय होतं, महिला पूर्ण हप्ताभर लसूण आता सोललेला या ठिकाणी काय करतात, फ्रीजमध्ये ठेवतात, डीप फ्रीजमध्ये या ठिकाणी ठेवतात। पूर्णपणे हे चुकीचं असल्याचं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे की त्यावरती एक विशेष प्रकारची बुरशी या ठिकाणी जमते आणि ही बुरशी या ठिकाणी आता लसणावरती जमते, त्यावर या ठिकाणी वाढ लवकर होते। शिवाय यामध्ये पॉयझनिंग म्हणजे विष तयार होण्याचं लसणामध्ये आता धोका असू शकतो, पण याचं एक कॅन्सरचं देखील कारण असल्याचं संशोधनामध्ये आता दिसून आले। त्यामुळेच आता न सोललेलं लसूण तुम्ही बाजारातून या ठिकाणी आता खरेदी करा। थोडा त्रास झाला तरी चालेल, पण न सोललेलं लसूण आता या ठिकाणी खरेदी करा। बऱ्याच वेळा जो न सोललेला लसूण असतो
तर तो डीप फ्रीजमध्ये सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण या ठिकाणी मिळत असतो। तो महिनाभर लोक तसाच चालवतात, पण ते एकदम चुकीचं आहे। त्यामुळे रेग्युलर त्या ठिकाणी लसूण तुम्ही खरेदी करायचा आहे। हा झाला पहिला पदार्थ। अजून पुढचे पदार्थ अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पुढचा पदार्थ कोणता आहे बघा। डॉक्टरांनी सांगितलंय की या ठिकाणी सुचवलेल्या त्यांनी आदेश दिलेत की फ्रीजमध्ये लसूण त्या ठिकाणी सोललेला ठेवलेला असतो, त्यामुळे साचवलेला लसूण तुम्ही घेऊ नका। दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो, त्याचा वास त्या ठिकाणी वाव जाणे म्हणजे खराब होऊ नये म्हणून कांदा या ठिकाणी तापमानाने बघा। कांदा अजिबात दुसरा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे। काय होतं, तापमानाने प्रतिरोधक असतात। जेव्हा तुम्ही कापलेला कांदा कुठलाही कांदा फ्रीजमध्ये ठेवता, त्याच्यामध्ये उपलब्ध असणारा स्टार्च जो असतो तर तो अचानक या ठिकाणी साखरेमध्ये बदलत असतो। ते सहजपणे त्यावर बुरशीसारखं एक त्या ठिकाणी बनतं, पण आपल्याला ते दिसत नाही। बऱ्याच वेळा लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात, त्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू जे असतात आणि बॅक्टेरिया जे असतात त्यामध्ये प्रवेश या ठिकाणी करू लागतात। शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील या ठिकाणी अजिबात ठेवू नये। त्यामुळे जर कापलेला कांदा जर तुमच्याजवळ असेल, शिल्लक राहिलेला असेल, तर नक्कीच तुम्ही त्याच वेळेला पटकन अर्धा जर कांदा उरलेला असेल फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका। त्याच वेळेस तुम्ही वापरला तरी चालेल किंवा एक वेळ तुम्ही फेकून दिला तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे। आता थोडे पैसे वाया गेले तरी चालतील, पण तो चुकीच्या पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अजिबात हे पदार्थ खाऊ नका। काय सांगितलंय, फ्रीजमध्ये अजिबात या ठिकाणी ठेवू नका। शक्यतो फार मोठे कांदे या ठिकाणी असतील तर कांदे आता तुम्हाला बाजारातून आता छोटे छोटे विकत घ्या। शक्यतो कांदा कमी कट करा, जेणेकरून वेळेतच तुम्हाला या ठिकाणी वापर होईल। आता तिसरा पदार्थ 99% लोक फ्रीजमध्ये ठेवतात। तो पदार्थ तिसरा कोणता आहे बघा। आता बघा तिसरा पदार्थ लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि आता 99% म्हणजे बऱ्यापैकी आता या ठिकाणी जवळपास 100% फ्रीजमध्ये पदार्थ ठेवतात। या ठिकाणी आलं, अद्रक बघा। अद्रक आता तुमचा पुढचा पदार्थ त्यानंतर सांगणार आहे, ते तुम्ही अजिबात ठेवलं नाही पाहिजे। म्हणजे यामध्ये आलं आणि अद्रक अजिबात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, किंवा फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर त्यावर देखील एक विशेष प्रकारची बुरशी लागते। हा विषारी पदार्थ केमिकल त्या ठिकाणी बनतो। आता त्यामुळे किडनी, लिव्हर तुमचं निकाम होऊ शकतं। म्हणून डॉक्टरांनी सांगितले तुम्ही नेहमी स्वच्छ सामान्य तापमानात ठेवलेलं या ठिकाणी आलं आता वापरायचं आहे। नेहमी आलं बाजारातून स्वच्छ ताजं या ठिकाणी आणल्यानंतर त्याला विशेष पद्धतीने धुवायचं आहे। आता शेवटचे पदार्थ कोणते आहेत ते तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा, आलं बाजारातून तुम्ही आणल्या स्वच्छ फ्रेश करून त्या ठिकाणी तुम्हाला धुवायचं आहे। कोरड्या फडक्यावर तुम्ही सुकवून व्यवस्थित या ठिकाणी प्रकाशापासून त्याला दूर व्यवस्थित ठेवायचं आहे। आता पुढचा जो पदार्थ सांगितलाय, शक्यतो 99% लोक कोणी फ्रीजमध्ये याला ठेवत नाहीत, पण त्यानंतरचा 5 नंबरचा पदार्थ शेवटी तुम्हाला सांगणार आहे। 100% लोक फ्रीजमध्ये तो पदार्थ ठेवत असतात। त्यांनी बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका या ठिकाणी हा पदार्थ खाल्ल्यामुळे वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। परंतु तत्पूर्वी आता पुढचा पदार्थ तांदूळ आहे। तांदूळ प्रत्येक घरामध्ये असतो। तांदळाशिवाय तुमचा या ठिकाणी भातच आता बनत नाही आणि भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही। म्हणून बऱ्याच वेळा आपण काय करतो की कच्चा तांदूळ आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण शिजवलेला तांदूळ जर या ठिकाणी उरला असेल, म्हणजेच भात जर उरला असेल, आपण काय करतो फ्रीजमध्ये हमखास ठेवतो। हा तांदूळ देखील जलबुरशी पकडतो। त्यामुळे तांदूळ जर तुम्ही या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर या ठिकाणी दुसरा पर्याय तुमच्यासाठी आहे की 24 तासापेक्षा जास्त काळ तुम्हाला आता अजिबात भात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही असं सांगण्यात आलंय। काळजी घ्यायला सांगितलंय, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी आता खराब होऊ नये म्हणून भात या ठिकाणी ठेवावा लागतो, परंतु जास्तीत जास्त 24 तासांच्या आतच ते वापरायला डॉक्टरांच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मग आता शेवटचा पदार्थ कोणता आहे जो 100% तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता, ज्यामुळे कॅन्सर, हार्ट अटॅकचा धोका वाढतो? शेवटचा पदार्थ कोणता आहे हे सुद्धा पुढे सांगणारच आहे बघा। या ठिकाणी आता अभ्यासामध्ये असं समोर आलंय की आता तुमच्याकडे सडलेलं मांस एखादं असेल, सडलेलं तांदूळ असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे ते लगेच खाल्लं पाहिजे। सडलेलं मांस सुरक्षित म्हणजे मटण हे सुरक्षित त्या ठिकाणी असू शकतं, परंतु तांदळामध्ये इतकं या ठिकाणी फूड पॉइझनिंग या ठिकाणी असू शकतं की त्यामुळे लक्षात ठेवा 4 नंबरचा पदार्थ भात आहे। अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका।
24 तासांच्या आतमध्ये तो खाऊन या ठिकाणी संपवायचा आहे। त्यानंतर जे पदार्थ सांगणार आहे ते तुम्ही हमखास फ्रीजमध्ये ठेवत असता, त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा कोणता शेवटचा पदार्थ या ठिकाणी आता सांगितलेला आहे। यामध्ये भात जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर जबरदस्त पॉइझनिंग होतं। सगळ्यात महत्त्वाचा घातक पदार्थ आहे पुढचा म्हणजे टोमॅटो। आता बघा टोमॅटो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सर्वांनी इकडे कान देऊन ऐका। जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवला जातो। बहुतेक लोक आता टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतातच, त्याची चव, फ्लेवर आणि त्याचा रस या ठिकाणी नष्ट त्यामुळेच होते। पण एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटक सुद्धा नष्ट होतात। टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचर, म्हणजेच आता रूममध्ये टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला तुम्हाला ठेवावं लागणार। त्या ठिकाणी आता जानकर लोक, हुशार लोक, डॉक्टर लोक सांगतात की तुम्हाला जर या ठिकाणी वाटलं तर तुम्ही आणलेला टोमॅटो जास्त काळ टिकावे उघड्यावरच ठेवावा लागणार आहे। आता उघड्यावर ठेवले जास्त काळ राहतातही आणि टिकतातही, पण उन्हापासून तेवढं तुम्हाला दूर ठेवायला सांगितलंय, नाहीतर उन्हात ठेवलेले टोमॅटो लवकर या ठिकाणी पिकू शकतात। त्यानंतर आता पुढचा पदार्थ आहे शिमला मिरची। आता शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवताय तर बघा शिमला मिरची देखील अनेक जण फ्रीजमध्ये ठेवली जाते। ही सवय ताबडतोब बंद करा, कारण की कमी तापमानाला शिमला मिरचीची स्किन जी आहे तर ती या ठिकाणी मऊ होऊ शकते, तिच्यातला कुरकुरीपणा गमावला जाऊ शकतो। त्यामुळे शिमला मिरचीची चव नष्ट होते आणि शिमला मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते। पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्देशाने फ्रीजमध्ये ठेवली जाते, ती ताजी राहण्यापेक्षा यामधील आता खराब होते, तिची क्वालिटी या ठिकाणी अजिबात उरत नाही। त्याचबरोबर अजून एक पदार्थ आहे काकडी। आता काकडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे। यामध्ये आता ॲग्रिकल्चर सायन्स असं सांगतंय की त्यानुसार काकडी 10 डिग्री पेक्षा कमी तापमानात 3 दिवस जर ठेवली तर वेगाने या ठिकाणी सडू शकते आणि काकडी देखील फ्रीजमध्ये तुम्ही ठेवणं टाळलं पाहिजे। ही नक्कीच तुम्ही या गोष्टी पाळायच्या आहेत। बटाटा देखील फ्रीजमध्ये ठेवणं तुम्ही टाळायचं आहे। आता या काही महत्त्वाच्या भाज्या आहेत त्या तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवणं या ठिकाणी चांगलं आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायकोड, म्हणजेच तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवत नसाल परंतु एक वेळ फेकून द्या या वस्तू, पण अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका, पॉइझनिंग होऊ शकतं। ही सर्व माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी महाराष्ट्रभर नक्की पोचवावं असं या ठिकाणी विनंती केली आहे। त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी त्या तुम्ही बाहेर ठेवून खाऊ शकता, अशा प्रकारचं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।